नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकतारशी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एसटी बसमध्ये डुप्लिकेट कार्ड वापरणाऱ्या प्रवाशांमध्ये उडाली तारांबळ. मेहकर आगार व्यवस्थापक यांच्याकडून डुप्लिकेट कार्ड जमा करण्याची मोहीम. दै ज्योती गरमय उबेद कुरेशी लोणार. महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून समजल्या जाणारी लाल परी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत दररोज पोहोचलेली दिसून येते आणि प्रवाशांच्या सेवेसाठी याच लाल परीचे चालक, वाहन यांत्रिक व अधिकारी रात्रंदिवस सेवा देत असतात. प्रवाशांना याच लाल परीने आपल्या स्वतःच्या कामाकरता फिरत असताना शासनाकडून अनेक वेगवेगळ्या सवलती दिल्या जातात. मात्र या सवलतीमध्ये प्रामुख्याने अमृत महोत्सव योजनेमार्फत 75 वर्षांसमोरील नागरिकांना मोफत प्रवास, 65 वर्षांसमोरील ज्येष्ठांना अर्धे तिकीट व दिव्यांग व्यक्तींना 1/4 तिकिटाचा डुप्लिकेट कार्डचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वापर सुरू असताना दिसून येत असल्यामुळे मेहकर आगार व्यवस्थापक श्री हर्षल साबळे यांनी दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी एका लेखी आदेशाने वाहतूक नियंत्रकांना बोगस कार्ड जमा करण्याचे आदेश दिल्यामुळे दिनांक 25 डिसेंबर व 26 डिसेंबर 2024 रोजी लोणार बस स्थानकामध्ये वाहतूक नियंत्रक राजू सानप, शकील खान, संजय राठोड, सतीश पाटील तेजनकर, जयदीप नेवरे व चालक तेजराव तेजनकर, संदीप इंगोले सह लोणार ग्रुपला कामगिरी करणारे सर्व चालक, वाहक यांच्या टीमने प्रत्येक बसमधील प्रवाशांची डुप्लिकेट कार्डची तपासणी केल्यानंतर सर्व डुप्लिकेट कार्ड जमा करून घेतल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. परंतु यामुळे मात्र फुल भाड्याने प्रवास करणारे सर्व सामान्य प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले असून प्रवासी सेवा संघटनेतर्फे सुद्धा या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मेहकर आगार व्यवस्थापक श्री हर्षल साबळे यांनी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात लागू होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक बस स्थानकामध्ये ही मोहीम राबवावी अशी मागणी होत आहे. नमस्कार, माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकतारशी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं सह्याद्री टाइम्स सांज. पत्रकार शिवाजी गाडे. तहसील कार्यालयातील दिव्यांगांसाठीच रॅम्प बंद, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गैरसोय, तीव्र आंदोलनाचा इशारा. पैठण प्रतिनिधी. पैठण तहसील कार्यालयातील दिव्यांगांसाठी तयार करण्यात आलेला बॅरियर फ्री रॅम्प गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींना कार्यालयात येणे कठीण झाले आहे. तालुक्यातील शासकीय कामांसाठी दिव्यांगांना तहसील कार्यालयात वारंवार ये-जा करावी लागते. दिव्यांग व्यक्तींना सहज प्रवेश मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार रॅम्पची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र ही सुविधा बंद असल्याने दिव्यांगांची गैरसोय होत आहे. सुगम्य भारत योजनेची मागणी. प्रहार दिव्यांग संघटनेने संबंधित रॅम्प लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. तालुका अध्यक्ष गोविंद आप्पा डांगे, शहराध्यक्ष धोंडीराम संकुडे, माजी अध्यक्ष अशोक रोडे, महिला अध्यक्ष सुनीता खरात आणि इतर पदाधिकाऱ्यांनी यासाठी प्रशासनाला निवेदन दिले आहे. रॅम्प लवकर सुरू न केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. धन्यवाद.